नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज। नारी शक्ती वंदन विधेयकाला देशभरातून उत्स्फूर्त स्वागत। गंजगोलाईत सर्वपक्षीय महिलांची भव्य अभिनंदन पदयात्रा। दिनांक 16 एप्रिल महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। दिनांक 16, 17 आणि 18 एप्रिल 2026 रोजी संसदेमध्ये हे महत्त्वपूर्ण विधेयक पारित करण्याची शक्यता असून यामुळे लोकसभा व राज्यसभेत महिलांना 33% आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्वपक्षीय सदस्यांच्या सहकार्याने हा महत्त्वाचा निर्णय घेतला जात असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी महिला भगिनीकडून आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 5 वाजता गंजगोलाई ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत सर्वपक्षीय महिलांच्या वतीने अभिनंदन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। ही पदयात्रा गंजगोलाई ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क दरम्यान काढण्यात आली। या पदयात्रेत महिला मोर्चा, विविध संघटना, युवती तसेच विविध क्षेत्रातील महिलांनी उत्स्फूर्तपणे वातावरणात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। यावेळी प्रेरणा होनराव, रागिनी यादव, शीतल मालू, मीना गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून या विधेयकामुळे महिलांची सत्तेतील भागीदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। या विधेयकाची अंमलबजावणी 2029 पासून होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून देशभरातील महिलांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे। रत्नापूर न्यूज, लातूर।